संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची वारी येऊन पोहोचली ती अहिल्यानगरमध्ये। कालचा पारेगावचा मुक्काम आटोपल्यानंतर आता गोगलगावमध्ये वारीचा मुक्काम होणार आहे। या ठिकाणची परिस्थिती आपण पाहू शकतो। खरं तर या ठिकाणी 10,000 स्क्वेअर फीटचा मंडप जो आहे तो वारकऱ्यांसाठी निवाऱ्यासाठी या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे। मात्र आता आपण जर परिस्थिती बघितली, वारी जी ते अजून 10 किलोमीटरच्या अंतरावर आहे। मात्र वारकरी जे ते या ठिकाणी हळूहळू येत आहेत, पोहोचत आहेत। या निवारा शेड मध्ये बसल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे। खरं तर हा पूर्ण निवारा शेड आता जो आहे तो वारकऱ्यांनी या ठिकाणी पॅक झालेला आहे। या ठिकाणी चिखल जो आहे तो मोठ्या प्रमाणात आहे। खरं तर पावसाचं वातावरण आहे, पाऊस सतत या ठिकाणी पाऊस पडत आहे, त्याच्यामुळे चिखल देखील या ठिकाणी झालेला आहे। खरं तर काय नेमकी परिस्थिती आहे, वारकऱ्यांना काय वाटतं, किती जागा ही पुरेशी जागा आहे का या ठिकाणी जागेचा अभाव आहे, कशा पद्धतीने वारकऱ्यांच्या काय भावना आहेत, माऊली काय सांगाल? खरं तर या ठिकाणी जे शेड केलेलं आहे ते शासनाकडनं 10,000 स्क्वेअर फीटचं ते पुरेसं आहे का, की तुम्हाला जागा अजून लागेल किंवा काय वाटतं? जागाच पुरत नाही ना, सगळं पाणी भरलंय। काय वारकरी काय करणार आहे? जिकडे तिकडे चिखल झालाय, कुठं वारकरी थांबणार? कुठे एवढ्या शेड मी जागाच होत नाही ना वारकऱ्यांना। काय करणार आहे वारकरी? अजून काय मागते या ना, या येऊ राहिले यांनीच सगळे भरली। बाकी कुठे शाळेमध्ये ती काय जागा होऊन नाही राहिली। काय करणार माणसं? तुम्हाला सांगतो, गावभर चक्कर मारलेलं आहे, पूर्ण गावभर चक्कर मारलेलं आहे, इथं कुठंच जागा नाही। शासनाने तर इथं 2-3 शेड उभे केले। हा एवढा आहे, आता भरलेला आहे। अजून पालखी तर बरीच लांब आहे, भरपूर लांब आहे। खाली पूर्ण पाणी। तिकडे एक शेड उभा केलेला आहे, ते जाऊन बघा तिथे तुम्ही स्वतः, ते पण भरलेलं आहे पूर्ण। हा शेड पुरेसा आहे का तुम्हाला? हा शेड पुरेसा नाहीये, कारण हा शेड जे मारला ते पूर्ण आता पूर्ण वल्ला झालेला आहे आणि वरून पण शेड तो गळतोय, व्यवस्थित हे नाहीये, पूर्ण चिखल झालेला आहे। मंडपामध्ये सुद्धा आताशी मुरुम टाकण्यात गेलेला आहे। अगोदर आम्ही ज्यावेळेस 11-11:30 वाजता आलो त्यावेळेस गुडघाभर पाणी होतं, आताशी मुरुम आणून आताशी लेवलिंग केलेली आहे। तर आता एवढी वारकरी कुठं थांबणार याची व्यवस्था। महिला वारकरी आहेत आपल्यासोबत। माऊली, खरं तर महिलांसाठी सुविधा या ठिकाणी टॉयलेट बाथरूम असेल किंवा कपडे बदलण्यासाठी जागा असेल, आहे व्यवस्था? नाही आम्ही आलो तो गुडघ्या एवढं पाणी होतं, ते JCB ना काढून दिले। आणि इथं एवढ्या वाल्यामध्ये कसं काय झोपायचं, कसं काय राहायचं? ही जागा अपूर्ण जागा आहे। अजून किती लोक या ठिकाणी वारीच्या बरोबर? आता फक्त काहीतरी 1/3 लोक आलेले, ह्याच्यापेक्षा अजून जास्त लोक पाठीमागे। रथ माऊलींचा रथ पाठीमागे प्लस अजून रस्त्याला म्हणजे जे गाड्यांमध्ये आलेले ना बसून म्हातारे थोडक्यात, ते फक्त आता पोहोचलेले। याच्या पाठीमागे अजून भरपूर लोक आहेत। एक मंडप, पण तो एक मंडप काहीच होत नाही, एवढ्या मंडपात काहीच होत नाही। आपण बघितलं असेल की वारकऱ्यांनी जी या ठिकाणी आपली खंत व्यक्त केलेली आहे, ज्या शासनाने या ठिकाणी सुविधा ज्या पुरवलेल्या आहेत त्या अपूर्ण सुविधा ज्या आहेत त्या या ठिकाणी दिसून येत आहेत। खरं तर या ठिकाणी सकाळपासून या मंडपामध्ये गुडघा एवढं पाणी होतं, मात्र आता शासनाकडनं मुरुम आणला जातोय। तो मुरुम जो आहे तो या ठिकाणी या चिखलात टाकला जातोय, जेणेकरून वारकऱ्यांना इथं चिखलामध्ये या ठिकाणी अडचण येऊ नये। मात्र हा जो मंडप टाकलेला आहे तो मंडप पुरेसा नसल्याचे खंत देखील वारकऱ्यांनी जी ते या ठिकाणी बोलून दाखवलेली आहे। अजून वारी जी आहे ती 5-7 किलोमीटर अंतरावरती आहे। वारीच्या पाठीमागे निम्म्याहून अधिक वारकरी जे ते वारीत या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। ते वारकरी ज्यावेळेस या ठिकाणी पोहोचतील त्यानंतर इथली परिस्थिती वेगळी असेल। वारकऱ्यांना किंवा भागाची शेड जो करण्यात आलेला आहे तो पुरेसा नसल्याचं देखील वारकऱ्यांनी या ठिकाणी बोलून दाखवलेलं आहे। कॅमेरामन तुषार टेपले, खुशाल पाटील, अहिल्यानगर, गोगलगाव।